नमस्कार. आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग छोट्याशा गौराईंसाठी किंवा चिमुकल्या राधाराणीसाठी आपण एक छान अशी बिंदी बनवणार आहोत, तेही अगदी 5 मिनिटात. तर त्यासाठी मी इथं 0.3 mm ची तार घेतली आहे, 6x8 mm चा मरूनचा ड्रॉप क्रिस्टल घेतला आहे, त्यानंतर 5 mm चे मोती घेतले आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं 0.3 mm च्या तारेचा थोडा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो क्रिस्टल घेतला आहे आपण तो पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण 0.3 mm च्या तारेमध्ये जेवढे बसतात तेवढे मोती ओवून घेणार आहोत. बघा, जेवढे बसतात तेवढे मी इथं मोती टाकून घेतलेले आहेत आणि आता याला आपण रॅपिंग करून घेणार आहोत. तर इथं आपल्याला 2-2 मोत्यांना पकडून असं रॅपिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये मी सेम जसं दाखवत आहे तसं तुम्हाला करायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही बिंदी जी आहे ती तयार होते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर. तर याचं अगदी व्यवस्थित आपण रॅपिंग करून घेणार आहोत. तर इथं दरवेळेस जसं आपण रॅपिंग करतो 2-2 मोत्यांचं 2 मोती घ्यायचे, त्यानंतर त्याच्या मागचा एक सोडून त्याचे पुढचे 2 मोती अशा पद्धतीने रॅपिंग व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. म्हणजे क्रिस्टलच्या भोवती आपले जे मोती आहेत ते व्यवस्थित पॅक बसतात. त्यानंतर एका साईडला जो छोटा तारेचा तुकडा होता तो मी आतमध्ये पॅक करून 2 ते 3 वेळा त्याला कट करून घेतला आहे. आणि आता छान असं आपल्याला इथं रॅपिंग पूर्ण करून घ्यायचं आहे, फिनिशिंग देत व्यवस्थित. त्यानंतर खाली लटकवण्यासाठी आपण त्याला लटकन बनवणार आहोत किंवा लॉरियल्स. तर त्यासाठी मी इथे एक बॉल पेन घेतली आहे, त्यामध्ये छोटा 2 mm चा गोल्डन मनी, त्यानंतर अशा प्रकारचे कलरचे ग्लास मनी घातले आहेत. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवून घेऊ शकताय. तर अशा प्रकारचे मी कलर कॉम्बिनेशन लाल आणि हिरव्या रंगामध्ये यूज करून त्याचे लटकन बनवून घेतले आहेत आणि खालच्या साईडने ते आपल्याला अशा प्रकारे अटॅच करायचे आहेत. तर बघा, खालच्या साईडने व्यवस्थित असे लॉरियल्स जे आहेत ते आपण पॅक केल्यानंतर आपल्याला एक इथं पाठीमागच्या साईडला बेस बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी आय पिन घेतली आहे. तुम्ही 20 mm ची सुद्धा 20 गेजची तारसुद्धा वापरू शकता. तर बघा, मी इथं आय पिनला अशा पद्धतीने लूप बनवून घेणार आहे. 2 ते 3 राऊंड बनवून घेणार आहेत, कारण आपला क्रिस्टल हा मोठा आहे, त्याच्या मापाने आपल्याला पाठीमागचे जे लूप आहे ते बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि प्रत्येक राऊंडच्या वेळेस आपल्याला थोडा थोडा त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे, म्हणजे नंतर रॅपिंग करताना आपल्याला सोपं जातं. बघा, ही पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला हे जे लूप आहे ते पॅक करायचं आहे. मंगळसूत्राच्या वाट्या बनवताना जसं आपण सेम लूप बनवून ते पॅक करतो वाट्या, तशा पद्धतीने आपल्याला इथं हे पॅक करायचं आहे. तर इथं माझी तार ही संपली होती, मी नवीन दुसरी तार जॉईन करून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथं वरचा जो लूप आहे त्या साईडने 0.3 mm चा दुसरा एक छोटा तुकडा कट करून तो बघा अशा पद्धतीने राऊंड करून पॅक करून घेणार आहे 2 ते 3 वेळा. आणि त्यानंतर आपण ते आपण जो पॅच बनवला होता किंवा जे फ्लॉवर बनवलं आहे मोत्याचं त्याच्या पाठीमागे अशा पद्धतीने अटॅच करून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर वरच्या बाजूने 1 ते 2 वेळा मी पॅक करून घेतल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा तशाच प्रकारे पॅक करून घेणार आहे. तर बघा, इथं लूपला आपण मध्यभागी जे थोडेसे अंतर ठेवलं आहे, त्यामुळे आपल्याला 0.3 mm ची जी तार आहे ती आत बाहेर करताना सोपं जातं. तर अशा पद्धतीने प्रत्येक बाजूने वरून आणि खालच्या साईडने चारी बाजूने आपल्याला हे लूप जे आहे ते बिंदीच्या पुढच्या वरच्या ज्या पॅचला आहे ते अटॅच करायचं आहे. तर या बिंदीचा मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला खूप व्हायरल पण झाला तो व्हिडिओ आणि एका ताईंनी तर खूप छान कमेंट केलेली आणि त्याच्यावरूनच मी हे आज म्हणलं त्याचा लॉंग व्हिडिओ पण आपण बनवावा, कारण छोटीशी आहे पण अगदी सुंदर दिसते ही बिंदी बघा. तर त्यानंतर आपण आता वरच्या बाजूला जो गॅप आहे मोत्यांच्यामध्ये तो गॅप भरून काढण्यासाठी गोल्डन मनीचे छोट्या साईजचे ते आपण ॲड करणार आहोत नेहमीप्रमाणे आणि ते सुद्धा 3 ते 4 ठिकाणी पॅक करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपला पूर्ण पॅच तयार झाला. आता वरच्या बाजूने आपल्याला याला
इथं तुम्ही गोल्डन चेनसुद्धा वापरू शकता. मी इथं लॉरियलची चेन घेतली आहे, मोत्यांची चेन, व्हाईट मोत्यांची. तर ती आपण जॉईन करून घेणार आहोत जंपरिंगच्या मदतीने. आणि आपली सुंदर अशी छोट्या गौराईंसाठी किंवा राधाराणीसाठी तुम्ही ही बिंदी किंवा आपल्या चिमुकल्यांसाठी सुद्धा खूप छान वाटेल. तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन आणि सोपे ट्युटोरियल हे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.